तलाठी भरती परीक्षेत घोटाळ्याचा आरोप. उमेदवारांना 200 पैकी 214 गुण कसे मिळाले? तलाठी भरती परीक्षा पुन्हा घेणार? तलाठी भरती परीक्षेचा निकाल जाहीर झाला आणि एकच गदारोळ झाला. परीक्षेत घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. तलाठी भरती प्रक्रियेची परीक्षा 200 गुणांची असताना काही विद्यार्थ्यांना 200हून अधिक गुण मिळाले. त्यामुळे आक्षेप नोंदवला जातोय. तलाठी परीक्षेबाबत काय आक्षेप घेण्यात आले पाहूया. काही उमेदवारांना 200 पैकी 214 गुण मिळाले. टॉपर विद्यार्थिनीला काही दिवसांपूर्वी झालेल्या वन विभागाच्या परीक्षेत अवघे 54 गुण होते. 2 परीक्षांमध्ये केवळ 15 दिवसांचा फरक असताना तफावत कशी? असा सवाल उपस्थित करत परीक्षा समन्वय समितीनंच निकालावर आक्षेप घेतलाय. महाराष्ट्रामध्ये तलाठी भरतीचा निकाल लागलेला. या निकालामध्ये महाराष्ट्राचे टॉपर तिला 214 मार्क आहेत आणि तिला वनरक्षक भरतीमध्ये म्हणजे फक्त परीक्षेमध्ये 15 दिवसाचा गॅप होता, तिथे 54 मार्क आहेत. हे कसं शक्य आहे? परीक्षेत घोटाळा झाल्याचा आरोप करत चौकशीची मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे. पेपर फुटलेला आहे. पहिल्या दिवशी पहिला पेपर फुटला. TCS कडून घेण्यात आलेली परीक्षा पद्धती ही टोटली स्कॅम आहे. हे सगळं असताना देखील जर तुम्ही म्हणताय की पुरावे द्या, तर हे चोराच्या उलट्या वंबा असं होईल. तर आमची एकच मागणी ह्या सर्व प्रकारची SIT मार्फत चौकशी झाली पाहिजे व सर्व पदे MPSC मार्फत चौकशी. तलाठी भरतीसाठी लाखो विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. मात्र निकालानंतर ही परीक्षा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तलाठी भरती परीक्षा मॅनेज करण्यात आली होती असा थेट आरोप विद्यार्थ्यांनी केलाय. त्यामुळे परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थ्यांकडून होती. त्यामुळे आता शासन काय निर्णय घेतोय याकडे सर्वांचं लक्ष लागलंय. व्हिडिओ विकी कांबळेचा सागर आवाड, जी 24 तास, पुणे.